नमस्कार, मी विशाल पाटील। लोकशाहीचा पाया म्हणजे विश्वास आणि हा विश्वास टिकतो तो म्हणजे मतदार आणि व्यवस्थेमधल्या पारदर्शक नात्यामुळे। जेव्हा संशयाचं सावट निवडणुकीवर पडतं तेव्हा चर्चा ही फक्त राजकीय राहत नाही, ती एक ज्वलंत मुद्दा बनते। एका बाजूला आरोप आणि दुसऱ्या बाजूला भेटीगाठी, मात्र या मागचं केंद्रबिंदू एकच आहे, मत प्रक्रिया किती पारदर्शक आणि विश्वासार्ह आहे। मनसे आणि महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाची घेतलेली भेट ही फक्त राजकीय भूमिकेचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ती जनतेच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांचं प्रतिबिंबही आहे। लोकशाहीत संवाद जितका उघड राहील तितकी संस्थांची ताकद वाढते। खरं तर निवडणुका हा फक्त आकड्यांचा खेळ नाहीये, हा लोकांच्या विश्वासाचा दस्तऐवज असतो। जर त्या विश्वासावर संशय घेतला जात असेल तर त्या संशयाचं निरसन करणं ही सगळ्यांची जबाबदारी ठरते। आता प्रश्न हा उरतो तो एकच की मतप्रक्रियेमध्ये शंका आणि पारदर्शकतेचा समतोल साधण्यासाठी महाराष्ट्राला SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सारख्या यंत्रणेची गरज आहे का? याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। राज्यामधील विरोधी पक्षांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पारदर्शकतेची मागणी केली। तसंच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका देखील उपस्थित करत निष्पक्ष निवडणुका घेण्याची मागणी केली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका लागणार आहेत आणि त्यानुसार आता राजकीय हालचालीही वाढताना दिसतात। नुकतीच महाविकास आघाडी आणि मनसेच्या संयुक्त शिष्टमंडळानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S चोक्कलिंगम आणि निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली। यावेळी मतदार यादीतील घोळ आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले। या बैठकीमध्ये शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समावेश होता। विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज ठाकरेंच्या उपस्थितीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। बैठकीदरम्यान राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर आयोगही निरुत्तर झाल्याचं पाहायला मिळालं। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते आपण अगदी सुरुवातीला पाहणार आहोत। निवडणूक लागलेली नसताना मतदान नोंदणी का बंद केली? आज 18 वर्ष वय पूर्ण करणाऱ्यांनी का मतदान करू नये? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश आहेत। आपण निवडणुकीसाठी सज्ज आहात का? 2-2 ठिकाणी मतदारांचं नाव कसं? मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। निवडणूक याद्यांमध्ये घोळ, निवडणुकीला कसं सामोरं जाणार? वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवून सविस्तर चर्चा होऊ द्या। मतदान कुणाला जातं हे कळत नाही। देशात आता कुठेच निवडणुका नाहीत, व्हीव्हीपॅट आणा। आम्ही दिल्लीला आणि राज्य आयोगाला पत्र दिलंय, ते म्हणतात पत्र आलंच नाही। आमच्याकडे पुरावे आहेत। अनेक घरं अशी आहेत जी अस्तित्वात नाही, मात्र तिथे मतदार आहेत। एखादं सॉफ्टवेअर वापरून दुबार मतदार यादीतून बाहेर काढा। मतदार यादींमध्ये दुरुस्ती करून निष्पक्ष मतदान घ्या। खोटे मतदार हे लाखोंच्या घरात काही दिवसात पुरावे देऊ। विरोधकांचे प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवणार। एकूणच काय तर या बैठकीमध्ये राज ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावरती चांगलीच प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे आणि यानंतर शिष्टमंडळातर्फे निवडणूक अधिकाऱ्यांना एक निवेदनही देण्यात आलं। त्या निवेदनातील ठळक मुद्दे देखील आपण आता जाणून घेणार आहोत। तर ठळक मुद्दे नेमकं काय सांगतात त्यावरती एक नजर। तर निवेदनातील पहिला मुद्दा, महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका लवकरच होणार आहेत।
2024च्या विधानसभेच्या निवडणुकांनंतर आयोगाच्या भूमिकेवर शंका उपस्थित झाली आहे. आयोग स्वायत्त आहे, मात्र प्रश्न वाढले आहेत. राजकीय पक्ष आणि जनता दोन्हींच्या मनामध्ये संभ्रम आणि संशय कायम आहे. संभ्रमावस्था दूर करण्यासाठी ठोस कृतीची गरज आहे. ते एकंदरीतच निवेदनातील मुद्दे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सर्व सविस्तर पाहिल्यानंतर आता थोडक्यामध्ये मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते अगदी थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. तर मागण्या काय? 2024च्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नावं वगळण्यात आलेली होती. त्यांची यादी आणि कारणं जाहीर करा. जुलै 2025 नंतरची मतदार यादी अद्याप प्रसिद्ध नाही, ती तातडीनं उपलब्ध करावी. निवडणुकीआधी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्यांना मतदानाचा हक्क द्यावा. दुबार मतदार नोंदणी काढण्यासाठी डुप्लिकेशन पद्धत वापरणं आवश्यक आहे. महापालिका निवडणुकींमध्ये व्हीव्हीपॅट वापर अनिवार्य करा. आणखी एक महत्त्वपूर्ण आणि अतिशय महत्त्वाची मागणी. तर व्हीव्हीपॅट पद्धत वापरता येणार नसल्यास प्रभाग पद्धतच रद्द करा, असा थेट मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. तर बोगस मतदारांचा मुद्दा हा फक्त काही विरोधकांनीच लावून धरलेला आहे असं नाही, तर सत्ताधाऱ्यांनी देखील बोगस मतदारांच्या मुद्द्यावरती बोट ठेवलेलं आहे. नुकतीच काही दिवसांआधी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी महाराष्ट्रामधील मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार असल्याचं म्हटलं होतं आणि यावेळी त्यांनी बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही SIR प्रक्रिया राबवण्याची मागणी केलेली होती. त्यांचं म्हणणं देखील पाहूया. महाराष्ट्रामध्ये पण खूप सारे असे फर्जी मतदार आहेत. बिहार सारखा महाराष्ट्रामध्ये पण SIR ची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे, जेणेकरून इकडे राहणारे जो बांगलादेशी घुसखोर आहेत, ज्यांनी स्वतःच्या नाव महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये टाकलेलं आहे, त्यांची आयडेंटिफिकेशन झाली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जो रिपीट वोटर्स आहेत, जो फर्जी वोटर आहेत, संशयित वोटर्स आहेत, असे खूप सारे आहेत. मला माहित नाही किती आहेत, पण महाराष्ट्रामध्ये पण लवकरात लवकर SIR ची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. आता ज्या SIR प्रक्रियेबद्दल संजय निरुपम बोलतायत, ती SIR प्रणाली नेमकी काय आहे ते देखील आपण अगदी सोप्या शब्दांमध्ये जाणून घेणार आहोत. तर ही SIR प्रक्रिया किंवा पद्धती नेमकी काय आहे त्यावरती एक नजर टाकतोय. मतदारांची यादी नीट तपासण्यासाठीची प्रक्रिया म्हणून या प्रक्रियेकडे पाहिलं जातं. निवडणूक आयोगाचे अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांची नावं त्या ठिकाणी जाऊन तपासतात. चुकीची, डुप्लिकेट आणि मृत व्यक्तींची नावं त्यातून वगळली जातात. 18 वर्ष वय पूर्ण झालेल्यांची यादीत नोंद केली जाते. तर स्वच्छ, अचूक, फसवणूक मुक्त मतदार यादीसाठी SIR प्रणाली अतिशय महत्त्वाची ठरत असते. तर काय आहे SIR प्रणाली ते तर आपण जाणून घेतलं. आता SIR बद्दलचं सर्व चित्र तुम्हाला देखील स्पष्ट झालेलं आहे. दरम्यान जसं की विरोधक म्हणतात की बोगस मतदार आहेत, तसंच सत्ताधारी देखील म्हणतात की बोगस मतदार आहेत. त्यामुळे बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही खरंच SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सारख्या यंत्रणेची गरज आता आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते ॲडव्होकेट अमोल मातेले, मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर्वांचं मी यावेळेला स्वागत करतो आणि थेट चर्चेकडे वळतो. बालाजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांवरती विरोधकांचा संशय का आहे? याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज जे महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ भेटलं, त्या भेटण्यामागचं कारण जे आहे ते आपण बिहारमध्ये जे SIR झालं, त्या SIR मध्ये फायनल लिस्ट नंतर हजारो लाखो मतदार जे जिवंत आहेत ते वगळण्यात आलेले आहेत, ते मृत दाखवण्यात आलेले आहेत. आणि ते अगदी जगाच्या समोर सगळ्या मीडियामध्ये लोकांनी स्वतः बाईट दिलेले आहेत की आम्ही जिवंत आहोत पण आमचं नाव वगळलं गेलंय.
आणि बिहारमध्ये कशा पद्धतीने मतदार यादीमध्ये निवडणुकीसाठी गोंधळ घातला ते बघितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मतं चोरून निवडून आलेलं हे जे सरकार आहे, आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सपशेल अपयशी ठरल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी पुन्हा नवा कावा आणि नवा डाव रचल्या जातोय आणि भाजप आणि निवडणूक आयोगाचं कसं संगनमत आहे यासाठी मी पुराव्यानिशी काही गोष्टी मी इथं सांगणार आहे. यासाठी उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की निवडणूक आयोगाचे जे चीफ इलेक्शन ऑफिसर आहेत त्याच्यावरनं 2 जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. त्याबद्दल एक व्हीव्हीपॅट बद्दल होती, एक वोटिंग लिस्ट बद्दल होती आणि दुसरं तुमच्या आवडत्या गाण्यांपेक्षाही अधिक म्हणजे आवडत्या गाण्याचे शब्द लक्षात ठेवण्यापेक्षा मतदान करणं कसं सोपं आहे हे सांगणाऱ्या 2 जाहिराती आहेत. त्या जाहिराती अजूनही अवेलेबल आहेत, तुम्ही पाहू शकता. त्या जाहिरातीच्या खाली जो ऍड्रेस दिलेला आहे तो जो ऍड्रेस आहे 202 प्रेसमन हाऊस, विले पार्ले, मुंबई. आता याच्यातली गंमत सांगतो, या दोन्ही जाहिरातीनंतर देवांग दवे नावाचे एक व्यक्ती आहेत. हे कोण आहेत तर देवांग दवे यांची एक कंपनी आहे, सोशल सेंटर मीडिया सोल्युशन LLT नावाची कंपनी आहे. तर हे देवांग दवे कोण आहेत तर त्यांचे क्लायंट आहेत त्यांच्या कंपनीमध्ये बीजेपी, मिनिस्ट्री ऑफ स्टील, निवडणूक आयोग महाराष्ट्र, हे 3 त्यांचे क्लायंट आहेत. आणि हे कोण आहेत तर हे राष्ट्रीय समन्वयक भाजप युवा मोर्चा IT आणि सोशल मीडियाचे आहेत. यांचा सुद्धा जो पत्ता आहे तो कुठला पत्ता आहे 202 प्रेसमन हाऊस, विले पार्ले, मुंबई. म्हणजे निवडणूक आयोगाचा पत्ता हा देवांग दवेचा पत्ता हा एकच आहे. याचाच अर्थ काय तर भाजप आणि निवडणूक आयोगाचं कसं संगनमत आहे. मला समारोपाकडे येताना मला सांगायचंय की IT सेलचा भाजपा युवा मोर्चाचा प्रमुख त्यालाच निवडणूक आयोगाच्या सोशल मीडियाचं काम भेटतं आणि त्याच्याच म्हणजे बीजेपीच्याच माध्यमातून हा निवडणूक आयोग चालवला जातोय. आणि राहुल गांधी देशाचे नेते जे सातत्यानं वोट चोरीबद्दल हा मुद्दा त्यांनी देशाच्या समोर आणला, ते म्हणतायत की निवडणूक आयोग आणि भाजप एकच आहे. त्यामुळे तुम्ही जे आता वाचून दाखवलं आमच्या निवेदनातलं की 2025 पर्यंत 24 ते 25 या काळात किती नवे मतदार आले आणि किती लोक वगळल्या गेले याची यादी द्यायला काय प्रॉब्लेम आहे. तर अगदी 31 सेकंदात समारोप करतो म्हणजे लोकांना नीट जाईल. तर मग या संदर्भानं निवडणूक आयोगाला विचारणा करण्यात आली की हे सगळं काय, तर निवडणूक आयोग यावरती उत्तर द्यायला तयार नाहीये. आणि निवडणूक आयोग काय सांगतंय की निवडणूक आयोग सांगतोय आम्ही केंद्राकडे जाऊ. म्हणजे याचाच अर्थ काय तर केंद्रात हे परत मोदीजींचा, अमित शहाचा सल्ला घेतील आणि त्यानंतर सांगतील. आणि मी जे पुरावे सांगले त्याबद्दल भाजपचं आणि सत्तेतलं कोणी उपस्थित असेल तर त्यांनी याला खोडून दाखवावं आणि हे खोटं आहे म्हणून सांगावं. आणि हे जर खोटं नसेल तर त्यांनी धडधडीत मान्य करावं की निवडणूक आयोगाला चालवण्याचं काम भाजप करते. बालाजी गाडे, गंभीर स्वरूपाचा आरोप तुम्ही केलेला आहे. मला वाटतं भाजपचं उत्तर अत्यंत आवश्यक आहे. विश्वासजी, निवडणूक आयोगाच्या कारभारावरती शंका उपस्थित असताना भाजपवरती केलेले थेट आरोप तुम्ही ऐकलेले आहेत, काही उदाहरणं त्यांनी सांगितलेली आहेत. एकंदरीतच काय तर निवडणूक निकालावर अर्थात सत्ताधाऱ्यांच्या विजयावरती शंका उपस्थित करणारे पुरावे आणि आरोप. विश्वासजी. विशालजी, आज महाराष्ट्राच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे हे जे शिष्टमंडळ गेलं होतं हा पूर्णपणे एक फार्स आहे. हा रिकाम टेकड्या लोकांचा हा मेळावा होता. कारण असं की जेव्हा जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा असे नौटंकी करतात. इलेक्शन जिंकण्यासाठी काय करायचं असतं हे खरं तर यांनी भारतीय जनता पक्षाकडून शिकायला हवं. आम्ही इलेक्शन झाल्या परत संघटनेमध्ये जातो, कामं करतो आणि पुढे जातो. 1947 नंतर भारतीय मताची चोरी करणं शिकलं पाहिजे तुमच्याकडून पाठक साहेब. 2 खासदार असताना देखील विश्वासजी आपण पूर्ण करा. मध्ये बोलत असेल तर मी चर्चेतून उठेल. ऐकण्याचं त्यांनी धैर्य ठेवलं, यांचं ऐकलं, बेबुनियाद होतं ऐकलं तरी मी. तर याच्यामध्ये की भारतीय जनता पक्ष संघटनात्मक पक्ष आहे. मला सांगा की हेच चोकलिंगम साहेब, हेच निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या 2024च्या लोकसभेच्या वेळेस देखील होते. यांनी कसं इलेक्शन आणि नंतरचे निकाल सेलिब्रेट केले. हे लोकांना सिलेक्टिव्ह आहे. आम्ही जो अर्बन नक्सलिझम म्हणतो ना, यांना डेमोक्रेटिक सिस्टमला पूर्ण नेस्तनाबूत करायचं आहे. यांचे सगळे प्रश्न, घिसेपिटे प्रश्न, याचे उत्तर केंद्रीय आयोगाने व्यवस्थित दिलेले आहे. त्याच्यानंतर यांना हवं तर सुप्रीम कोर्टात देखील जाऊ शकतात. मात्र कोर्टात जायचं नाही, लोकांमध्ये कुठेतरी बुद्धिभेद करायचा आणि अशा प्रकारचं नौटंकी करायची. दुर्दैवाने राज ठाकरे देखील ते आता कंपनीमध्ये वळलेले आहे. आम्हाला भारतीय जनता पक्ष म्हणून किंवा आमची जी NDA आहे,
महाराष्ट्रामध्ये आमच्या महाविकास आघाडीला काही फरक पडणार नाही. बरं. येत्या इलेक्शनमध्ये आम्ही परत निवडून येऊ आणि हे लोक परत हाच आरोप करतील की आधीच आम्ही इलेक्शन ऑफिसरला सांगितलं होतं तरी आमचं ऐकलं नाही, तरी आम्ही हारलो. अहो, तुमचं हार ही एकदम काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. बर विश्वासजी, जसं आपण म्हणताय की हार होणारच आहे, मात्र हार होण्यापूर्वी ज्या प्रकारची राजकीय समीकरणं बनताना आपल्याला सगळ्यांना दिसत आहे, हेमंतजी आपल्याकडे येईल. मगाशी विश्वास पाठक सरांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आणि तो म्हणजे मनसे संदर्भातला. मला एक सांगा, जर हा फार्स असेल, ही नौटंकी असेल, तर त्यात मनसे सामील झालेली आहे असा आरोप आपण समजायचा का? हेमंतजी. नमस्कार. नमस्कार. विश्वास पाठक आता म्हणाले की मनसेचा त्याच्या सहभाग म्हणजे हा फार्स आहे किंवा जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि त्यांच्यासोबत मनसे म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे यांचे गेले. बरं, या ईव्हीएमच्या विरोधात जे काय आता आम्ही बोलतोय त्या फार्सची सुरुवात कोणी भाजपनेच केली. जेव्हा भाजप सत्तेत नव्हतं त्यावेळेला ईव्हीएमला विरोध करणारं कोणतं भाजप होतं. बरं, हे जाऊ द्या. मूळ म्हणजे आमच्या मित्रांनी जे प्रश्न उपस्थित केले होते की निवडणूक आयोगाने प्रकाशित जाहिरात आणि भाजपाच्या आयटी सेलचे जे कोण देवांग दवे आहेत त्यांच्या कार्यालयाचा जो पत्ता एकच आहे, त्याच्यावरती विश्वास पाठक यांनी तो मुद्दा अगदी बाजूला केला. त्याचं स्पष्टीकरण दिलं नाही. त्याचं स्पष्टीकरण द्या. मग पहिलं त्याचं उत्तर द्या आणि मग आहेत की मुद्दे. मला तर वाटतं विशाल, आम्ही पत्र काय दिलं, आमचे आक्षेपाचे मुद्दे काय, हे तुम्ही पहिल्या 10 मिनिटात सगळं सांगून टाकले. बरोबर. मुळात तर कसं आहे ना की प्रभाग निहाय जे काय तुम्ही निवडणूक लावता ही महाराष्ट्र व्यतिरिक्त कुठेच नाहीये. बरं, तुमच्याकडे व्हीव्हीपॅट नाहीये, तुम्ही म्हणता व्हीव्हीपॅट यावेळेला व्हीव्हीपॅट देणार नाही ह्या स्थानीय स्वराज्य संस्थेत. तुम्ही जर तयारीच नाही तुमची निवडणुकीची आणि तुमच्याकडे जर पॉलिसीज नाहीये तर तुम्ही या निवडणुका घेता का? मग तुमच्याकडे अजून तुम्ही निवडणुकांच्या याद्या जाहीर केलेल्या नाहीत, त्या तुम्ही प्रकाशित केलेल्या नाहीयेत. तुम्ही त्यांची निवडणुकांमध्ये जी नाव नोंदणी आहे तीच थांबवून ठेवली आहे. हे सगळे मुद्दे कुठे ना कुठे जे सत्ताधारी आहेत त्यांना पिंजऱ्यात उभं करताय. बरं, तुम्ही आत्ताच सांगितलं की याच महायुतीचे घटक पक्षाचे संजय रुपये म्हणतात की इथे SIR झाला पाहिजे महाराष्ट्रात सुद्धा. मग मुळात कसं आहे ना, इथे विरोधकांनी सोडा, पहिलं तुमच्या बरोबरचे घटक पक्ष तेही म्हणतायत. बरं, हे बोगस मतदार, दुबार मतदार किंवा आता तुमचे जे एकाच ठिकाणी नोंदले गेलेले मतदार हे होत आहेत कसे, या प्रश्नांची उत्तरं मिळणारच नसतील. बरं, आम्ही हे प्रश्न विचारत कोणाला? सगळ्यात महत्वाचं विशालजी की आम्ही प्रश्न विचारलेत निवडणूक आयोगाला. बरं, याचं स्पष्टीकरण देत आहे भाजप आणि त्यांचे घटक पक्ष. निवडणूक आयोग देतील की त्या प्रश्नांची? निवडणूक आयोगाच्या उत्तरापर्यंत आपण थांबूयात. मात्र बालाजी आणि तुम्ही जो महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला होता की सारखा पत्ता का, विश्वासजी यावरती उत्तर देणार आहात आपण? मी याची माहिती घेईल. मला हे हास्यास्पद वाटतं, याची माहिती घेईल, नक्कीच घेईल. हास्यास्पद वाटण्याचं कारण काय? तुम्ही महाराष्ट्राच्या निवडणुकीचा बरं, तुम्ही त्याची सत्यता तपासून पाहणार आहात. मात्र हाच प्रश्न अरुणजींना मला विचारायचा आहे. अरुणजी, घटक पक्ष आहात, आपण सत्तेमध्ये आहात आणि विरोधकांनी आज थेट काही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलेले आहेत. त्या प्रश्नांशी तुम्ही सहमत आहात का? सगळेच सत्ताधारी या प्रश्नाच्या अवतीभोवती असल्याचं पाहायला मिळतंय आणि निकालावरतीच याचा थेट परिणाम आणि येत्या काळातल्या निवडणुकांवरती देखील परिणाम होणार आहे. जे महत्त्वाचे मुद्दे आतापर्यंत उपस्थित झाले त्या घटक पक्ष म्हणून त्या सर्व मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात का? अरुणजी. विशालजी, पहा, जे काही प्रश्न यांनी योग्य विचारलेले असतील त्याच्यावरती आम्ही जरूर सहमत होऊ आणि जे निरर्थक प्रश्न आहेत त्याच्याशी सहमत होण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु मला या राज्याच्या जनतेला एक गोष्ट सांगायची, एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे, ती ही की स्वतंत्र काळापासून आपल्या भारतामध्ये अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या आणि या सर्वच्या सर्व निवडणुका याच आयोगाने सांभाळल्या आणि अतिशय उत्तमरित्या रिझल्ट दिला. तेव्हापासून आतापर्यंत कोणी याच्यावरती आक्षेप कधीच घेतले नव्हते, कारण स्वच्छ कारभार या निवडणूक आयोगाचा आहे आजपर्यंत. परंतु झालेलं काय आहे, या राज्यातील आणि देशातील विरोधक जे आहेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं खंबीर नेतृत्व नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम या देशाला किंवा या राज्याला देण्याकरता नाहीये आणि म्हणूनच जनतेने यांना धुडकावून लावलेलं आहे.
त्यामुळे हे सैरभैर झालेले आहेत. पहा, डोंबाऱ्याचा खेळ आपण पाहिलाच असणार केव्हा ना केव्हा. त्याप्रमाणे आता हे जे काही विरोधक आहेत, आता अगोदर 3 होते, आता 4 झालेले आहेत. डोंबाऱ्याच्या खेळाप्रमाणे आता 4 डोंबारी एकत्र झालेले आहेत आणि बरं, तुमचा वेगवेगळ्या रोख प्रकारचे मनसेकडे. खेळ दाखवत आहेत. गाडे आताच म्हणाले, काँग्रेसचे प्रवक्ते गाडे आताच म्हणाले की मी तुम्हाला गंमत जम्मत सांगतो पहा. म्हणजे यांची काय चाललंय, यांचं मतदारांशी गंमत जम्मतचा खेळ खेळता येते. परंतु आमचं सरकार महायुती जे आहे ते या राज्याचा विकास कसा होईल, या मुंबईचा विकास कसा होईल, या राज्यातील प्रत्येक म्हणजे तळागाळापर्यंत राहणाऱ्या माणसापर्यंत विकासाची गंगा कशी पोहोचेल याच्याकरता आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आणि जे काही आरोप यांनी केलेले आहे त्याचं निवेदन यांनी निवडणूक आयुक्त राज्याचे जे काही निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याकडे दिलेलं आहे. त्यांची आज सर्व काही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलंय. उद्याचा काही काळ त्यांना लागणार आहे, त्या उद्या परत बैठक होणार आहे आणि उद्या हे जातील ना. हे सर्व त्यांची जी काही गाऱ्हाणी आहेत ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मांडली जातील आणि जर त्याच्यामध्ये काही रास्त असेल तर त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्याच्यामध्ये सरकार किंवा निवडणूक आयोग घाबरत नाहीये. दुसरी गोष्ट, निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असते आणि निवडणूक आयोगाकडून काही चुका स्वायत्ततेचा मुद्दा होतात. तुम्हीच उपस्थित केला. अमोलजींना मला प्रश्न करायचा आहे, स्वायत्तता उरलेली आहे का निवडणूक आयोगाची? त्यावर देखील या निवेदनामध्ये शंका उपस्थित करण्यात आलेली, विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये हा देखील एक कळीचा मुद्दा आहे की स्वायत्तता आहे निवडणूक आयोगाची अजूनही शिल्लक. हे देखील आता निवडणूक आयोगाला सांगावं लागणार आहे. त्याचं उत्तर तुम्हाला उद्या मिळेल का अमोलजी? हा, निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे ही नुसती बोलण्यापुरती राहिलेली आहे. भारतीय जनता पार्टीचं 2014 पासून जे सरकार आलेलं आहे त्याचा अप्रत्यक्षरित्या अंकुश निवडणूक आयोगावर राहिलेला आहे. म्हणजे निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचं बटीक झालेली आहे. म्हणजे आपण जर पाहिलं असेल, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 33 जागा मिळाल्या आणि विधानसभेच्या मतदार आपण जर पाहिलं असेल 170-171 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीवर होती. पण पुढच्या 3-4 महिन्यात निवडणुका झाल्या आणि असा काही बदल झाला, महाराष्ट्रामध्ये 237 म्हणजे मतांची चोरी करून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे. हे चोरी करणारं सरकार आहे. आमचा यांच्यावर विश्वास नाहीये. यांनी प्रत्येक ठिकाणी ह्या ज्या स्वायत्त संस्था नावाला ठेवलेल्या आहेत, ईडी असेल, सीबीआय असेल, ज्या काही स्वायत्त संस्था आहेत, भारतीय लोकशाहीमध्ये स्वायत्त संस्थांना वेगळ्या पद्धतीने काम करून देण्याचा या भारतीय लोकशाहीची परंपरा राहिलेली आहे. परंतु हे मोडण्याचं काम, संविधान पायदळी तुडवण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने त्यांच्या संबंधित असलेल्या सगळ्या पक्षांनी केलेलं आहे. म्हणून आज आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाचे जे प्रतिनिधी होते त्यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये देखील समन्वय नाहीये. त्या बैठकीला मी स्वतः साक्षीदार होतो, मी देखील बैठकीला होतो. आम्हाला असं वाटलं राज्य निवडणूक आयुक्त आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त असे एकत्रित बसतील आणि चर्चा होईल. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की केंद्रीय निवडणूक आयोगाची आलेले आहेत पण आयुक्त आलेले नाहीयेत. म्हणून ती बैठक उद्या ठरवलेली आहे. यामध्ये जर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घ्यायच्या आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये ज्यांची नावं नोंदवलेली आहे ती सर्व राजकीय पक्षांना दाखवली गेली पाहिजेत, वेबसाईटवर दाखवली गेली पाहिजे. सर्वसामान्य जनतेला देखील हे कळलं पाहिजे. पण या ठिकाणी सगळं दडवण्याचं काम चालू आहे. आणि जर तुमची तयारी नाहीये मग तुम्ही कोणत्या बेसवरती ह्या निवडणुका घेतायत? राज्य सरकार आणि ते निवडणूक आयोग जे आहे ते संगनमताने या पद्धती सगळा कारभार करत आहे. म्हणून आम्ही नुसतं महाविकास आघाडी गेलेलो नाहीये. मनसेचे राज्यप्रमुख, त्यांचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः होते आणि महाविकास आघाडीचे अनेक पक्षातील घटक सर्व होते. शेतकरी कामगार पक्ष असेल, माकपा असेल, भाकपा असेल, सर्व पक्षाच्या लोकांनी त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे. ही महाविकास आघाडी म्हणून नाहीये, परंतु भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जे कोणी आहेत त्यांनी सगळ्यांनी आवाज उठवलेला आहे. बरोबर आहे. सर्वानुमते या ठिकाणी आवाज उठवत तुम्ही निवडणूक आयोगापर्यंत गेलेले आहात. कायद्याच्या दृष्टीने देखील जनतेच्या मनातले काही प्रश्न आहेत, त्याचं उत्तर मी तुमच्याकडून घेणार आहे. मात्र नुकतीच जी शंका उपस्थित झाली की मतदार यादी आणि संगनमतानं निवडणूक आयोग आणि सत्ताधारी महायुती यांच्या संगनमतानं हे सगळं काही होतंय का? मग मतदारांची यादी नेमकी आहे कुठे? मतदार यादी संकेतस्थळावर असावी ही महत्वाची मागणी या मुद्द्यांपैकी एक आहे. यादी लपवली जाते असं तुम्हाला का वाटतंय? राजकीय हेतू आहे की मग एका बाजूला कुठेतरी दबाव आहे त्यामुळे हे सगळं काही घडतंय? आणि दबाव असेल तर मग कुणाचं?
विशालजी, खरं तर आम्ही ही मागची जी विधानसभा निवडणूक झाली त्यानंतरच आम्ही याची माहिती मागवायला सुरुवात केली होती की नेमकं त्या विधानसभा निवडणुकीनंतर ते आतापर्यंत किती नवीन नावं नोंदली गेली, किती दुबार नावं वगळली गेली किंवा स्थलांतरित, पण अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाकडून अजून तरी मिळालेलं नाही. बरं, म्हणून या मतदार यादीवरती संशय घेण्याचं कारण एक, जे आमच्या मित्रांनी एक मुद्दा मांडला होता की अमोल मातेनीने मुद्दा मांडला की ज्या वेळेला मागच्या लोकसभेला ज्या प्रकारचा फटका भाजपला बसला आणि त्याच्यानंतर 4 महिन्याच्या निवडणुका झाल्या विधानसभेमध्ये, मग ते लाडक्या बहिणींना दिलेलं आमिष किंवा कटेंगे बटेंगे हे सगळं झालं. आता मला सांगा, असा कोणता चमत्कार झाला तर 4 महिन्यात की त्याचे रिझल्ट एवढे बदलले? या मतदार याद्यांवरती आम्ही वारंवार काम करतोय. आज प्रत्येक बूथ लेवल एजंट आमचा जो आहे तो काम करतोय आणि त्यावेळेला अनेक गोष्टी ज्या आम्हाला आढळल्या तेव्हा आम्ही याबाबत निवडणूक आयोगाकडे विचारणा केली, पत्रव्यवहार केला. पण मला वाटतं ही गोष्ट खरी आहे की ज्यांचं राज्य आहे, जिसका दंडा उसकी भैंस, तशा प्रकारचं, म्हणजे ही स्वायत्त संस्था राहिलेली नाहीये की निवडणूक आयोगाने जे पारदर्शकतेने काम केलं पाहिजे ते काम होत नाहीये. त्यामुळे आता दुसरा एक, अरुण सावंत म्हणाले की हे सगळे 4 डोंबारी एकत्र झालेत. मग वारंवार मी एकच म्हणतोय की आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय, तर तुम्हाला 4 डोंबाऱ्यांचा एवढा त्रास होऊन मग तिकडचे प्राणी एवढे चवताळलेत का आता सत्ताधाऱ्यांमधले? आम्ही स्वायत्त संस्थेवर आरोप करतोय, स्वायत्त संस्थेकडे न्याय मागतोय, तेव्हा बाकीच्या आणि डोंगराचा खेळ का खेळतात? त्यांनी आम्हाला अशी विचारणा करू शकत नाही. आमची लोकशाही आहे, राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे, तिच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. परंतु आम्ही जेव्हा निवडणूक आयोगावर जेव्हा काही आरोप करतो, आम्ही जेव्हा जनतेच्या काही मागण्या ठेवतो, तेव्हा यांच्या भारतीय जनता पार्टीच्या त्यांच्या सहयोगी पक्षाच्या प्रवक्त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत आहेत. तुम्ही कशाला बोलताय? त्या बाबासाहेब आंबेडकरांना धोका द्यायचं काम यांच्याच पक्षाने केलं आणि सर्वात जास्त घटनेमध्ये बदल काँग्रेस आणि यांच्याच पक्षाने केलेले ते हे कसल्या गोष्टी करतायत. बाबासाहेब आंबेडकरांना धोका देणारी तुम्हीच माणसं होता. चोरी करून सत्तेवर आलेले आहात तुम्ही, तुम्हाला हा आरोप करण्याचा अधिकार नाही. चोरी हे लहान मुलांना जाऊन सांगा. हे लहान मुलांची वक्तव्य इथे चॅनलवर येऊन करू नका. चोरी करायला हे काही कुठली वस्तू नाही की ती चोरी केली. जनतेचा तुमच्यावर विश्वास नाहीये म्हणून जनतेने तुम्हाला लाथाडलं आणि त्याच्यामुळे तुम्ही हरत आहात आणि तुम्ही एक फेक नेरेटिव्ह निर्माण करायचा प्रयत्न करत आहात. नवीन फेक नेरेटिव्ह निर्माण करायचा प्रयत्न तुमची महाविकास आघाडी करीत आहे, बाकी काही नाही. अरे जनतेमध्ये जा आणि मेहनत करा, मेहनत करून जिंकून या आणि मग तुम्ही जनतेमध्ये जा. फेक नेरेटिव्ह, नवीन फेक नेरेटिव्ह करायचा प्रयत्न महाविकास आघाडीतर्फे सुरू आहे, बाकी काही नाही. तुमची सत्ता पूर्ण चोरीवरती उभी आहे. तालिबानी सत्ता आहे तुमची. अमोल तुमची महाविकास आघाडी ही सध्या नवीन फेक नेरेटिव्ह करायचा प्रयत्न करत आहे, कारण तुमच्याकडे सध्या कोणताही मुद्दा उरलेला नाही. जिथे सत्तेमध्ये येतं हे मतदार खरं तर ठरवत असतात. आणि हा नवा प्रयत्न. बरं, मी दोन्ही मान्यवरांना थोडं थांबवतो. बालाजी, मी आपल्याकडे येईल. मला एक सांगा, नव मतदारांची नोंदणी बंद आहे. 1 जुलैच्या यादीवरती जर मतदान होणार असेल तर 18 वय होऊ नये. अनेक जण मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार आहे. याची आकडेवारी काय सांगते बालाजी? सर, परत एकदा प्रश्न विचारा. नव मतदारांची नोंदणी खरं तर बंद आहे, हा देखील एक कळीचा मुद्दा. एका बाजूला 1 जुलैच्या यादीवरती जर मतदान होणार असेल तर मग 18 वय होऊ नये अनेक जण मतदानाच्या हक्कापासून 5 वर्ष वंचित राहणार आहे. ती आकडेवारी नेमकं काय सांगते? तर सगळ्यात महत्वाचा विषय, ही इतका गंभीर विषय आहे, यात सत्ताधारी येऊन गोंधळ घालतात कारण त्यांना विषय मारून न्यायचा असतो. खरं तर हे आम्ही का मागतोय ते ह्यासाठीच मागतोय की असे हे गांभीर्य नसलेले लोक सत्तेमध्ये नकोयत. म्हणून मतदान याद्या नीट असल्या पाहिजेत. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात, आज हजारो, तो एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे नाहीये, पण आज हजारो लोक, लाखो तरुण आज जे
निवडणुकीपर्यंत 18 वर्षाचे होत आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार मिळत नसेल तर या देशाच्या नुकत्याच झालेल्या नागरिकांनी मतदान करण्यासाठी 5 वर्ष थांबायचं? म्हणजे तुम्ही लोकशाहीची थट्टा करताय. मला सर काही महत्वाचे विषय मांडायचे आहेत. आम्ही मतदार याद्या पारदर्शक असाव्यात आणि मतदार यादी समोर असणं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. आम्ही हे का म्हणतोय, याच्या मागचं कारण असं आहे की नेमकं भाजपनं जे मताचा घोळ करून केंद्रातलं मोदींचं सरकार, राज्यातलं फडणवीस शिंदे पवारांचं सरकार जे आहे, हे सरकार तालिबानी सरकार आहे. हे मतं चोरी करून आलंय. आणि विशाल सर, आपण बघितलं आता यांचे तालिबान सोबत सुद्धा गळाभेट करतात. असं मला तिकडे जायचं नाही. मुद्द्यावर येतो तर यांनी काय केलेलं आहे, तर यांनी दवे सारखे जे लोक आहेत, अशा दवे सारख्या लोकांना जे भाजपचे हस्तक आहेत ते लोक आज निवडणूक आयोग चालवायला लागले. ते चोकलिंगम सारखे आणि ते जे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत, हे सगळे चमचे आहेत. हे सगळे भाजपचेच काम करतायत. मला एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की साकेत गोखले नावाचे एक तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत राज्यसभेचे. त्यांनी एक आरटीआय टाकला होता. तो विषय असा होता की निवडणुकीचे फॉर्म भरणे, मार्गदर्शिका सूचना, वोटिंग कार्ड बनवणे किंवा डाटा एंट्री करणे, याद्या डिजिटलायझेशन करणे, व्हीव्हीपॅट वगैरे जे काही गोष्टी होत्या, ह्यासाठी निवडणूक आयोग काही प्रायव्हेट कंपनीला हायर करतो. तर या सगळ्या ज्या आहेत त्या बीजेपीच्या लोकांना दिलेल्या आहेत. मग साकेत गोखलेंनी आरटीआय टाकल्याने विचारलं निवडणूक आयोगाला की बाबा रे कोणाला दिलेलं आहे, तर त्यावेळेला निवडणूक आयोगानं काय उत्तर दिलं की माहिती देता येणार नाही, कारण कंपाईल करायला वेळ लागेल. त्या 5 कंपन्या असतात, 4-5 कंपन्यांची माहिती कंपाईल करायला वेळ लागेल. याचाच अर्थ काय? आमचं जे म्हणणं, मी कन्क्लूड करतो की निवडणूक याद्यांमध्ये घोळ करणं, मतांची चोरी करणं हे कसं करतात ते राहुलजींनी 2 पत्रकार परिषदा पुराव्यानिशी घेऊन देशाच्या समोर ठेवलेला आहे. आणि या मतचोरीमधनं कोण सत्तेवरती येत आहे, तर सत्तेवरती कोण येत आहेत, तर चोर सत्तेवरती येत आहेत, भ्रष्टाचारी सत्तेवरती येत आहेत. आता जर मी यादी वाचली मंत्रिमंडळातली, त्याच्यात भ्रष्टाचारी आहेत, लुटारू आहेत, बलात्कारी आहेत, टगे आहेत. समारोप करतो. आज शेतकरी आणि महाराष्ट्र संपूर्ण बुडालेला असताना सरकारला संवेदनशीलता वाटत नाही का? तर हे प्रामाणिकपणे निवडून आलेले नाहीयेत, तर हे चोरांचं सरकार आहे. मतचोरी करून निवडून आलेलं हे सरकार आहे. हे तालिबानी चोरांचं सरकार आहे. म्हणून आम्ही मानतोय की पारदर्शक मतदार याद्या झाल्या पाहिजेत. आणि मला शेवटचं सांगायचं आहे, सत्ताधारी प्रवक्त्यांनी मुद्द्यावरती डिबेट करावी, चर्चा भडकवू नये. जर तुम्ही खरंच प्रामाणिक असाल, आपल्या प्रश्नांची उत्तर आपण घेऊयात. विश्वासजी, मतदार याद्या पारदर्शक नसल्याचा मुद्दा आज दिवसभरामध्ये गाजलेला होता. अमोलजी, मी येणार आपल्याकडे, मात्र विश्वासजींना मला प्रश्न करायचा. विश्वासजी, नवमतदारांची नोंदणी असेल, कारण प्रत्येक मतदार हा प्रत्येक राजकीय पक्षासाठी तितकाच महत्त्वाचा असतो आणि त्याचं मतही प्रत्येक राजकीय पक्षासाठी तितकंच महत्त्वाचं असतं. या मुद्द्यावरती तरी तुम्ही सहमत आहात का की मतदार याद्यांमध्ये कुठेतरी घोळ आहे आणि कुठेतरी पारदर्शकता नसल्यामुळे पारदर्शकता असावी अशी मागणी विरोधक हे निवडणूक आयोगाला करतात? विश्वासजी, मतदार याद्यांमध्ये जर पारदर्शकता नसेल, तिथे करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायची आवश्यकता असेल तर आमची मागणी आहे की ते करेक्शन व्हावी. मुद्दा असा आहे की याचं राजकारण करू नये. इलेक्शन आलं की अशा प्रकारचे हे चर्चा करतात, चर्चा घडून आणतात. एक साधी गोष्ट आहे हो, 18 वर्षाच्या वर झालेल्या जे असतात. विशाल सर, तुमची माफी मागून मी इंटरप्ट करतो. पाठक सरांच्या विशाल सर, बालाजी, आपल्याला पण वेळ दिला. विश्वासजींचा मुद्दा पूर्ण होऊ द्या, तुमचा प्रतिप्रश्नही घेऊयात आपण. मला डिस्टर्ब करायचं एक सिंगल प्रश्न. विश्वासजी, मी येतो आपल्याकडे, बोला. नम्रपणे एक प्रश्न विचारतो. पाठक सर, एकच प्रश्न. माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे दवे सारखे लोक जे आहेत, त्यांना भाजपचे तुमचे पदाधिकारी आहेत, तोच निवडणूक आयोगाचं टेंडर घेतोय सोशल मीडियाचं, तोच निवडणूक आयोगाचा, त्याचा आणि निवडणूक आयोगाचा ऍड्रेस आहे. याचं नातं नेमकं तुमचं निवडणूक उत्तर घेऊयात आपण. याच्यावरती उत्तर. विश्वासजी, आपण प्लीज कंटिन्यू करा. मी खरं याच्यावर जाणार होतो, पण राहुल गांधी बोलायला जे काही आहे त्यांचं एक लौकिक आहे. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते नॉर्मली सेन्सिबल बोलतात असा माझा अनुभव आहे. मात्र आजचे प्रवक्ते टीव्हीवर राहुल गांधींसारखेच बोलतात आहे. मी देवांग दवेची माहिती घेतली. साकेत गोखलेंनी हे निर्माण केलेलं भूत आहे. आता ऐकू द्या, ऐकायचं धैर्य ठेवा. तुमच्याकडे असतील तर उत्तर द्या. निवडणूक आयोगाचे टेंडर कसे भेटतायत? तुम्ही मतं चोरून निवडून आलात का नाही? मुद्दा पूर्ण होऊ देत ना. बालाजी, मी आपल्याकडे देखील पुन्हा येईल. विश्वासजी, बोला. परत सांगतोय, राहुल गांधी सारखे बोलतात. मला प्रश्न माझा, तुम्ही संबित पात्रासारखं करू नका. एकाच बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर आणि 6व्या मजल्यावर 2 ऑफिसेस आहेत. बरं,
विशालची एकाच बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर आणि 6व्या मजल्यावर 2 ऑफिसेस आहेत. साईन पोस्ट नावाची एक अतिशय नामांकित अशी लिस्टेड कंपनी आहे. बरं. त्या कंपनीला इलेक्शन कमिशननी कॉन्ट्रॅक्ट दिला जाहिराती देण्यासाठी. त्या देवांग दवेच्या कंपनीचा काही संबंध नाही. एकाच बिल्डिंगमध्ये 2nd फ्लोअर आणि 6th फ्लोअरला हे 2 ऑफिसेस आहेत. मात्र साकेत गोखलेंनी हे क्रिएट केलेलं कन्फ्युजन आहे. राहुल गांधी त्यांचे जे प्रवक्ते आहेत अशा प्रकारच्या गंभीर करण्यामध्ये इंटरेस्ट असतो. इलेक्शनचा लोकसभेमध्ये हे निवडून आले, आम्ही स्वीकारलं, आम्ही रडलो नाही. कर्नाटकामध्ये आम्ही हरलो, आम्ही रडलो नाही. हिमाचल प्रदेशमध्ये आम्ही हरलो, आम्ही रडलो नाही. मेहनत करा. आपल्यालाही संधी देणारच आहे ना. कंपनीला निवडणूक आयोगाने टेंडर दिलेलं आहे आणि देवांग दवे भाजपा युवा मोर्चाचा राष्ट्रीय समन्वयक आहे. हे पाठक खोटं बोलत आहेत. पाठक खोटं बोलत आहेत. भाजप आणि आरएसएस सारखं तुम्ही खोटं बोलताय. पाठक महाराष्ट्राला तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही देवांग दवे हा तुमचा कार्यकर्ता आहे आणि तोच निवडणूक आयोग चालवतोय आणि तुम्ही मत चोरी करून निवडून आलात. पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था तुम्हाला मत चोरी करून निवडून आणायची आहे. बरं, पारदर्शकते संदर्भामध्ये आपण बोलत होतो. बालाजी, आपल्याला वाटतंय की विश्वास पाठक सरांनी दिलेल्या उत्तराशी तुम्ही सहमत नाही आहात. अमोलजी मात्र आपल्याकडे येईल की राज्यातील आणि परराज्यातील मतदार जर दुहेरी मतदान करणार असतील, म्हणजे एका बाजूला मतदार याद्यांचा घोळ, दुसरीकडे दुहेरी मतदान होत असेल तर ते कायद्यानं गुन्हा ठरतं का आणि कसं? ये आता निवडणूक आयोगाबद्दल आपली चर्चा चालू आहे. हो, आम्ही आता कुठेही मतांची चोरी करून सत्तेवर आलेलो नाही आहे. आम्ही विरोधक आहोत. आम्ही विरोधकांची भूमिका निभावतोय. आमचे जे काही प्रश्न आहेत किंवा जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही निवडणूक आयोगासमोर मांडतो. जेव्हा निवडणूक आयोगासमोर जेव्हा आम्ही आमचे विषय मांडतो तेव्हा हे भारतीय जनता पार्टीचे किंवा सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. मला सांगा, मतदार यादीत मोठा घोळ निवडणूक आयोगाने केलेला आहे. आयोग काय झोपलंय का? मला सांगा, आपण जेव्हा मतदान केंद्रामध्ये जातो तिथं सीसीटीव्ही कॅमेरे का लावले जात नाही किंवा फुटेज का दाखवले जात नाही? दाखवले पाहिजे. व्हीव्हीपॅट मशीन का तिथं उपलब्ध करून देत नाही? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आज आपण मुंबई शहरामध्ये राहतो, MMR रिजन मध्ये राहतो, तर आपलं पूर्ण मुंबई शहर सीसीटीव्ही कॅमेरेच्या निगराणीखाली आहोत. कुठेही काही घटना घडली तर लगेच आपल्याला त्या ठिकाणी तपासणी करायला सोपं जातं. परंतु हे निवडणूक आयोग संपूर्णपणे म्हणजे भारतीय जनता पार्टीची दुभती गाय झालेली आहे. जेव्हा वाटेल तेव्हा त्यांच्या दावणीला जाते, जेव्हा वाटेल तेव्हा तिथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सांगतील तसं काम करते. आज आम्ही निवडणूक केंद्रीय आयुक्तांना भेटलो, ते तहसीलदारासारखी उत्तरं देत होते आम्हाला. म्हणजे त्यांच्याकडे त्यांची भांबेरी उडत होती. आम्ही जेव्हा त्यांच्या समोर प्रश्न मांडले तेव्हा त्यांना आमच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला नव्हती. निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने निवडणुका घ्या, 31 जानेवारी निवडणुका घ्या, पण तुमची तयारी आहे का? हा देखील सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. त्यांना सांगता आला नाही, त्या प्रश्न उत्तर देखील देता आलं नाही. इतके मोठे मोठे अधिकारी त्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि 31 जानेवारी पर्यंत सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे की निवडणुका घ्या, पण तुमची तयारी आहे का? तर तयारी काहीच नाहीये. म्हणजे तुम्ही 18 वर्षाचे तरुण नागरिक मतदार होणार आहेत, त्यांची नोंदणी करायला पाहिजे, ती केलेली नाहीये. मग यांना एक भीती आहे एक प्रकारची. आणि ही स्वायत्त संस्था निवडणूक आपण म्हणतो निवडणूक आयोग आहेत, ते सर्वांची आहे. सत्ताधारी पक्षाची पण आहे, विरोधकांची पण आहेत. उलट त्यांनी पण आता या ठिकाणी मान्य केलं की बोगस मतदार आहेत, त्या ठिकाणी आलं पाहिजे. आपण देखील आपल्या माध्यमात चॅनलवर दाखवलं. शिवसेना शिंदे गटाच्या एक खासदार आहे संजय, आपले निरुपम माजी खासदार, त्यांनी देखील सांगितलं महाराष्ट्रामध्ये देखील बोगस मतदार आहेत, त्याचं तुम्ही चर्चा केली पाहिजे. तिच्यावरती ज्या ठिकाणी अशा घटना घडतात त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र देऊन दुबार काय 4-5 वेळा नावं नोंदवलेली आहेत आणि एका घरामध्ये 200 लोकांचे एकच ऍड्रेस आणि मतदार नोंदवलेले गेलेले आहेत. हे सगळे पुराव्यानिशी आम्ही आज केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे सगळे सादर केलेले आहेत, त्यांना सगळे दिलेले आहेत. तरी आम्ही 1% दिलेली माहिती आहे, लक्षात ठेवा. आमच्या सर्व पक्षाच्या लोकांकडे पूर्ण डाटा आहे, मतदार संघावाईज आहेत, बूथ वाईज आहेत. हे सगळं दिल्यानंतर यांना ह्या निवडणूक आयोगावरती कुणाचाही सर्वसामान्य जनतेचा विश्वास राहणार नाही. कारण जनता देखील म्हणते की तुमच्या जर हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. कारण महाराष्ट्रामध्ये हे जे चोरी करून सरकार आलेलं आहे ना, यांना कोणीच मतदान केलेलं नाहीये. तुम्ही आज ग्रामीण भागामध्ये जा, कुठे तरुणांना जाऊन विचारा, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या नावाने जी योजना आणली
त्या ठिकाणी 5 लाख तरुणांना रोजगार मुद्द्याचं नाहीये, बोला, पगार दिलेले अमोल, नाहीये. मुद्द्याचं बोला. या सरकारवरती मुद्द्याचं 9 बोला. कोटी कर्ज झालेलं आहे. हे काय सांगणार? मुद्द्याचं मुद्द्यावर बोला. बोलायला तुम्ही सांगताय, मुद्द्यावर बोलायला तुम्ही सांगताय. मुद्द्यावर एकाही बोलतोय, चर्चेत तुम्ही मुद्द्यावर मुद्द्यावर बोलतोय. बोलत नाही. तुम्ही हे सत्ताधारी अमोलजी एकाही चर्चेत मुद्द्यावर बोलत अमोल नाही. अमोल आणि गाडे ऐका आता, अमोलजी आणि गाडेजी आपल्या साहेबांनी, तुमच्या दोघांच्याही साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की चॅनेलवर जायचं आणि चोरीने निवडून आले, चोरीने निवडून आले, ही 2 वाक्य 50 वेळा बोलायची की आपोआप जनतेला मेसेज जाईल. तेव्हा हे आता बस करा. आता हे आता मतचोरी ही वाक्य आता ऐकून कान किटले, जनतेचे सुद्धा किटले आणि आमचे पण किटले. तेव्हा तुम्ही जनतेमध्ये जाऊन काम करा अगोदर. हे मतचोरी करून रडत राहू नका. किती दिवस बोलणार मतचोरी म्हणून? किती दिवस आपण किती दिवस मतचोरी हे 2 शब्द बोलत राहणार? सांगा. तुम्ही जनतेत जा ना, जनतेकडे जाऊन तुम्ही मागा ना मतदान, सांगा ना तुम्ही काय काय काम केलं ते. दुसरीकडे अजूनही जे विरोधक आहेत त्यांनी आज निवडणूक आयोगाला काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपल्याला काही तास वाट पाहावी लागणार आहे. त्यावरती देखील लोकशाही मराठीची नजर अशाच प्रकारे असेल. मात्र तत्पूर्वी या महत्त्वाच्या प्रश्नांवरती राज्यातल्या जनतेसमोर चर्चा घडवणं हे देखील आमचं कर्तव्य आहे. खरं तर अनेक प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सगळ्यांना मिळून शोधायची आहे. पुढची सुरुवात हेमंतजी आपल्यापासून करेल. हेमंतजी, यावर राज्यातील आणि परराज्यातील मतदार जर दुहेरी मतदान करणार असतील तर कायद्यानं गुन्हा आहे का, या संदर्भातली चर्चा आपली यापूर्वी ब्रेकच्या आधी सुरू होती. मात्र दुबार नोंदणी काढण्यासाठी डुप्लिकेशन पद्धतीचा वापर करणं देखील आवश्यक असल्याची एक आणखी मागणी, कारण बिहारमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात का नव्हे, या अनुषंगाने देखील काही प्रश्न उपस्थित होतात. हेमंतजी, आपला प्रश्न बरोबर आहे की दुबार नोंदणी ही एका मतदारसंघामध्ये 2 नावं, एकाच मतदाराची 2 नावं एकाच जिल्ह्यामध्ये असतील किंवा एका राज्यात. पण परराज्यातले जे मतदार आहेत, जे इथेही मतदान करतात, कदाचित ते बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड इकडे मतदार आहेत, तर मला वाटतं याच्यासाठी आधार नोंदणी करणं खूप गरजेचं आहे, ज्याच्याने हे प्रकार मोठ्या प्रमाणात आपण टाळू शकतो. पण या सगळ्या चर्चेमध्ये मला एक महत्वाचा प्रश्न, मला वाटतं उत्तर दिलं पाहिजे. आमचे ज्येष्ठ मित्र विश्वास पाठक आणि अरुण सावंत यांना मी एक प्रश्न विचारतो की आजचं जे शिष्टमंडळ गेलं, हे शिष्टमंडळ गेले हे विरोधकांचं शिष्टमंडळ म्हणण्यापेक्षा आम्ही या पक्षांच्या प्रमुखांनाही तिकडे बोलवलं होतं. म्हणजे मला जी माहिती आहे की सगळ्याच पक्षांना बोलवलं होतं. तर अशा वेळेला हे आक्षेप तुम्ही जे म्हणताय की हे विरोधकांचं शिष्टमंडळ किंवा महाविकास आघाडी सोबत राज ठाकरे गेले का, तर आपण सगळ्यांना बोलवतो. मग यांचं खरोखर ठाम विश्वास आहे का की निवडणूक प्रक्रिया अगदी पारदर्शक आहे, मतदार याद्यांमध्ये घोळ नाही, बोगस मतदार नाहीत, याची उत्तरं काही देतील का विश्वास पाठक किंवा अरुण सावंत? बरं, मी दोघांकडनं उत्तरं घेतो अगदी थोडक्यात. विश्वासजी, सुरुवातीला तुम्ही. विशालजी, मी सांगतो अगोदर. अरुणजी, येतोय मी आपल्याकडे देखील. येतोय. उत्पन्न केला. आमचं म्हणणं हेच आहे की इलेक्शन कमिशन मध्ये सुधारणा करणं ही एक निरंतर प्रक्रिया आहे. त्याच्यात काही लॅप्सेस होतील तर त्या असतील तर त्या व्हायलाच हव्या, त्याला आमचं काही म्हणणं नाही. मात्र ज्या प्रकारे मतचोरीने सरकार निवडून आलं, अशा प्रकारच्या जेव्हा वल्गना होतात तेव्हा अशा प्रकारचं आमच्याकडनं देखील रिॲक्शन येते. आता मला सांगा की लोकसभेमध्ये आम्ही आमचा पराभव पत्करला की नाही, कर्नाटकामध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये आम्ही आमचा पराभव पत्करला की नाही, किंवा 1947 पासून तर 1995 पर्यंत आम्ही कुस्त्या खाल्ल्या की नाही, याच इलेक्शन कमिशनवर आम्ही अशा प्रकारचे कधी आरोप केले का? मुळामध्ये एक प्रगल्भ लोकशाही म्हणून तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून देखील एक प्रगल्भपणे वागणं आवश्यक आहे. हेमंतजी ज्या प्रकारे बोलले, अशा बोलण्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, आम्ही त्याला समर्थनच करतो. बरं, हेमंतजी. नाही, माझं म्हणणं असं आहे ना विश्वासजी, की आपण प्रगल्भ लोकशाही म्हणतो, सुदृढ लोकशाही म्हणतो आणि आपण एका वेळेला चर्चेला बसतो, तर मला वाटतं चर्चेला त्या मुद्द्याचं उत्तर हवं. माझा मुद्दा हाच आहे ना की जर आपल्याला आमंत्रण होती, जर सर्वच राजकीय पक्षांना बोलवलं होतं, तर आपल्या पक्षाचे प्रतिनिधी ते का नव्हते? कारण हा गोंधळ फक्त काय मनसेसाठी किंवा महाविकास आघाडीच्या घटकांसाठी नाही ना, की तुम्ही हा गोंधळाला गोंधळ समजत नाही.
माझ्या प्रश्नाचं उत्तर मला या प्रश्नाचं उत्तर हवंय. बरं हेमंतजी, जसं तुम्ही म्हणताय की विश्वासजी आणि त्यांच्या पक्षाला त्या ठिकाणी यायला हवं होतं, अरुणजी तुम्ही का नाही गेला? अरुणजी, हेमंत सर एक मिनिट, त्या दोघांना एक पूर्वनी प्रश्न हेमंतजींच्या याला की अनुराग ठाकूर यांनी सुद्धा मतदार याद्यांमध्ये बोगसगिरी आहे हे भाजपचेच आहेत, त्यांनी आरोप केलेत. आता त्या दोघांनी उत्तर द्यावेत की ते दोघ जण का आले. बरं अरुणजी. विशालजी पहा, एक लक्षात घ्यायचंय सर्वांनी, म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला तर हे ठाऊकच आहे, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणती शंका नाही. ती ही की पहिली गोष्ट म्हणजे मतदार याद्यांमध्ये घोळ हे काय आजच होत आहेत का? मतदार याद्यांमध्ये कधी कधी आमचं स्वतःचं नाव सुद्धा आम्ही नोंदवलं असताना आलेलं नव्हतं. मग आपली ही जबाबदारी असते की जेव्हा आपलं नाव काही कारणास्तव तिथे राहून गेलं असेल तर आपण जेव्हा संधी मिळते तिथे तेव्हा जाऊन ती नोंद. मध्ये बोलू नका, मध्ये हे कोण जेंटलमॅन, ऐका मध्ये बोलू नका, आता तुम्हाला उत्तर हवंय ना, ऐका मध्ये, ऐका ना, हे अमोल आणि गाडे जरा 2 मिनिटं ऐकाल तर बरं होईल. तुम्ही फार बुद्धिमान झाला ते आम्हाला माहिती, जरा ऐका. दुसरी गोष्ट, या निवडणूक आयोगाकडे कधी स्वतंत्र अशी कामगार यंत्रणा नसते आणि त्यामुळे तहसील विभागाकडून ते वेळोवेळी कामगारांची जमवाजमव करत निवडणूक आयोग आहे कशासाठी? भाजपचा प्रचार करण्यासाठी निवडणूक आयोग आहे. तुम्हाला मत चोरी करून सत्तेत निवडून आणण्यासाठी आहे. तुम्ही म्हणताय की मत वगळल्या घेतात आणि नाव वगळल्या जातं, ही निवडणूक आयोगाची जबाबदारी नाहीये, आपली जबाबदारी आहे. तुम्ही अजून किती महाराष्ट्रासोबत खोटं बोलणार आहात? म्हणून तुमच्यासारखे लोक नवीन होत नाहीये आणि कुठल्याही प्रकारच्या सत्तेत नकोय, कारण तुम्ही मत चोरून निवडून आलेला आहात. म्हणून 10 वर्ष हे विरोधक म्हणून पारदर्शकता पाहिजे. कोणत्याही प्रकारची हिंमत राहिलेली नाहीये. नीतिमत्ता विकल्या गेलेली आहे. निवडणुका जिंकण्याकरिता अगोदर 5 वर्ष मेहनत करायची असते, हे सर्व ते विसरून गेलेले. आणि शेवटची निवडणुका जेव्हा जाहीर होतात तेव्हा हे जनतेसमोर येतात. जनता कसं मतदान करेल? जनता त्यांनाच मतदान करते ज्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये या राज्याची सेवा केलेली आहे, त्यांनाच मतदान होत असते. फक्त आणि फक्त आरोपबाजी करणाऱ्यांना कधीच केलं जात नाही. खोकेबाज लोक आहात तुम्ही, खोकेबाज लोक. अमित शहा आणि मोदीजींचे बरं, हे आरोप प्रत्यारोप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळेला देखील पाहायला मिळतील. मात्र सर्व पक्षीयांसाठी एक महत्वाचा प्रश्न आता उपस्थित करावासा वाटतो. व्हीव्हीपॅट संदर्भामध्ये प्रत्येक पक्षाचं नेमकं मत काय? प्रभाग पद्धतीवरती त्यांचा नेमका आक्षेप का? आणि मुंबई महापालिका निवडणुका किंवा इतर ठिकाणच्या निवडणुका या पुढच्या काळामध्ये मतपत्रिकांवरती व्हाव्यात का? या अनुषंगानं किंबहुना आत्ता वेळ आपल्याकडे मर्यादित असल्यामुळे सर्वांसाठी एक कॉमन प्रश्न आणि त्यानंतर थेट मी त्या पक्षाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन, मतपत्रिका आणि प्रभाग रचना या संदर्भात त्या पक्षाचं नेमकं मत काय? विश्वासजी. व्हीव्हीपॅट आपण 2013 पासून इलेक्शन कमिशन वापरत आहे आणि ते अतिशय टेक्निकली करेक्ट आहे. हे टेक्निकल ऑर्गनायझेशननी सुप्रीम कोर्ट समोर स्टेटमेंट केलेलं आहे. सुप्रीम कोर्टने देखील त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे ते तसंच जावं. जरी आम्ही अनेकदा अनेक राज्यांमध्ये हारलो असलो तरी आमचा व्हीव्हीपॅट आणि इलेक्शन कमिशनवर पूर्ण विश्वास आहे. अमोलजी. हे पहा, भाजप सरकार आणि निवडणूक आयोग मिळून लोकशाहीचा प्रक्रियेचा पूर्णपणे त्यांनी गळा घोटण्याचं काम चालू केलेलं आहे. मतदार यादीत गोंधळ दुरुस्त न करता निवडणूक कशा घेतल्या जातात, म्हणजे एक प्रकारे ही मॅक्स फीस फिक्स केलेली आहे. म्हणजे मतदार यादीच्या सर्व त्रुटी दूर व्हायला पाहिजे, मगच निवडणूक जाहीर करायला पाहिजे. मतदार यादी ताज्या स्वरूपाची पारदर्शकता ही सार्वजनिक संकेतस्थळावर म्हणजे आपल्या वेबसाईटवर त्यांनी टाकली गेली पाहिजे. नव्याने 18 वर्ष पूर्ण केलेल्या तरुणांना त्या ठिकाणी तातडी संधी दिली गेली पाहिजे. आयोगाची सर्व प्रक्रिया राजकीय प्रभावापासून स्वतंत्र राहिली पाहिजे, ही मागणी घेऊन आज आम्ही गेलो होतो. पण भाजपचा प्रकार म्हणजे बैल आपला, गाढा आपला, स्पर्धा आपली, तेच मतदार यादी बनवतात, तेच उमेदवार उभे करतात आणि शेवटी निकाल पण आपल्याच बाजूने लावतात. पण महाराष्ट्र जनता भाबडी नाही, ती म्हणते सतत खोटं बोलत चाललं, पण जनतेचं डोळं झाकत नाही. आता जनता सगळं पाहतंय. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीच्या आयोगाच्या दारामध्ये गेलेलो आहे आणि त्यांना सांगत आहे
हिच्यामध्ये बदल केला गेला पाहिजे, याच्यात दुरुस्ती केली गेली पाहिजे. 18 वर्ष तरुणांना मतदानाचा हक्क दिला गेला पाहिजे. सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले पाहिजे. व्हीव्हीपॅटची त्या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे. ह्या आमच्या मागण्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलेलो. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, बोला बालाजी गाडे. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की निवडणुकांचे प्रभाग कसे असावेत हा नंतरचा विषय आहे. पण जर मतदार याद्यांमध्ये कुणाची नावं टाकल्या गेली, कुणाची नावं वगळल्या गेली, हे ज्यांची वगळल्या गेली त्यांना कोणत्या कारणावरनं वगळल्या गेली त्याची कारणं आणि नवी समाविष्ट ही यादी महाराष्ट्राच्या समोर पारदर्शकपणे ठेवणं हे निवडणूक आयोगाला बंधनकारक आहे. आणि जोपर्यंत आक्षेप नसलेल्या निवडणूक याद्या येणार नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे. कारण जर मतदार याद्या पहिल्यासारख्याच असतील तर जिथं घरच नाहीये, एक उदाहरण म्हणून सांगतो, एका आमदारानं निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या पत्र लिहिलेलं होतं आणि त्यांनी मतदारांची डिटेल्स मागितले. त्यामध्ये निवडणूक आयोगानं असं उत्तर दिलं महाराष्ट्राच्या की आम्हाला त्यांची गोपनीयता जपण्यासाठी ते देता येणार नाही. तर समारोप निवडणूक आयोगाच्या याच्यावरती आपलं काय असतं, नाव घर पत्ता इतकंच असतं, याच्यात काय गोपनीयता, याचाच अर्थ आमची ही भूमिका आहे की ही पारदर्शकता असावी, लोकशाहीची हत्या होऊ नये आणि सगळं काही ऑनलाईन लोकांच्या समोर टाकल्या जावं असं झालं नाही. समाधान निवडणूक आयोग करणार का त्याकडे लक्ष असेलच. अरुणजी थोडक्यात. विशालजी पहा, ज्या पारदर्शकतेच्या गोष्टी हे विरोधक करत आहेत या सर्व गोष्टी निवडणूक आयोग नेहमीच करत असतं. राहिली दुसरी गोष्ट, प्रभाग बद्दल आपण उल्लेख केला आणि व्हीव्हीपॅटचा, तर प्रभाग रचना जी काही आहे ती 2017 नुसारच होईल असं स्वतः निवडणूक आयोगाने जाहीर केलेलं आहे आणि त्यानुसारच यावेळची प्रभाग रचना झालेली आहे. व्हीव्हीपॅट बद्दल सुद्धा निर्णय घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचाच आहे. मात्र महत्वाचं काय आहे तर या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र होऊन एकच री ओढायची असं ठरवलेलं, ती म्हणजे एक फेक नॅरेटिव्ह अगोदर आपण पसरवूया आणि मग लोकसभेतही आपला हा आरोप होता, विधानसभेतही तोच आरोप होता. हेमंतजी, तुम्हाला हा मान्य आहे का खरं तर आरोप? आणि हेमंतजी, आज ज्या प्रकारे राज ठाकरे यांनी खडे सवाल उपस्थित केलेले आहे त्याचीच योग्य ती उत्तरं उद्या महाराष्ट्राला ऐकायला मिळतील का? नाही, पहिलं तर आपला प्रश्न जो होता या चर्चेचा, या सेगमेंटचा, की व्हीव्हीपॅटचा उपयोग आणि प्रभाग रचना, तर माझं म्हणणं आहे की आमचे ज्येष्ठ मित्र विश्वास पाठक आताच म्हणाले की 2013 पासून या यंत्रणेचा वापर सुरू झाला आणि त्यांचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने याच्यावरती शिक्कामोर्तब केले याच्यावर आणि त्यांना याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. मला एक सांगा, तुम्ही आता निवडणूक आयोग म्हणताय की प्रभाग रचना जिथे आहेत तिथे व्हीव्हीपॅट युज होणार नाहीये, त्याचा वापर होणार नाहीये. मग या प्रश्नाचं उत्तर विश्वास पाठक कसं देणार आहेत? दुसरी गोष्ट की महाराष्ट्र सोडून इतर कुठेही ही प्रभाग रचनेनुसार निवडणूक होत नाही, तर महाराष्ट्रातच याची तुम्ही सक्ती का करताय? खरोखर आहे, महाराष्ट्रातच छोट्या पक्षांची किंवा अपक्ष उमेदवार असतील यांची कुठेतरी गळचेपी करण्यासाठी या प्रकारचे प्रयोग केले जातात का, हा आमचा आक्षेप आहे. बरोबर आहे. निरुत्तरित प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा उहापोह होता आणि यामध्ये आपण आमच्यासोबत सामील झालात. त्यासाठी बालाजी गाडे, अमोल मातेले, हेमंत कांबळे, विश्वास पाठकजी, अरुण सावंतजी, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. तर एकंदरीतच काय तर स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निकालाकडे आणि त्याच्या सगळ्या प्रक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना कुठेतरी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती देखील प्रश्नचिन्ह आजच्या या निवेदनानंतर उपस्थित झालेलं आहे. या निवेदनात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं उद्या निवडणूक आयोग महाराष्ट्राला देतं का यावरती देखील आमचं लक्ष असेल. तुर्तास या चर्चासत्रात वेळ झाली. इथं थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.